तर या ठिकाणी एक पॉइंट बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. पत्राचं शेड मारलेलं आहे. पावसाळ्यामध्ये किती छान दिसत असेल या ठिकाणी. टीनचा असं पत्र वगैरे लावलेले आहे. जागोजागी तुम्हाला असे डस्टबिन देखील पाहायला भेटतील. आणि इथून नजारा बघू शकता तुम्ही. पूर्ण असं निसर्गरम्य असं हे बेट आहे, संजीवनी बेट. या ठिकाणी आयुर्वेदातले सर्व काही तुम्हाला झाडपाला जे आहे, कोणताही पाला खावा तुम्हाला हा गुळमटच लागला जातो. आणि विशेष महत्व या उत्तरा नक्षत्रामध्येच या संजीवनी बेटाचं आहे. 13 ते 27 या दरम्यान यावर्षी 2025 हे उत्तरा नक्षत्रामध्ये या संजीवनी बेटावरती हे आयुर्वेद यात्रा म्हणूनच भरली जाते. अशी आख्यायिका आहे की ज्यावेळेस हनुमान लक्ष्मणासाठी जो पर्वत घेऊन जात होते, तो त्याच पर्वताचा थोडा बहुत अंश जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे. त्याच्यामुळे या बेटाला संजीवनी बेट असं हे नाव देण्यात आलेलं आहे. खूप सारे या ठिकाणी भाविक येतात. जे रोगी वगैरे जे आहेत तेही या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये येतात. आबाल वृद्धापासून या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी होतात. खूप सारे लोक तुम्ही देखील पाहू शकता इकडं. खूप सारी सध्या आज दुसराच दिवस आहे. दुसऱ्या दिवशी एवढी गर्दी आहे. आणखीन 2-3 दिवसानंतर तर अक्षरशः गच्च असं भरलेलं पूर्ण बेट जे आहे ते माणसांनीच भरलेलं आपल्याला पाहायला दिसतं. आज काही झाडांना तुम्हाला पानं, फुलं, फळं, वेली वगैरे दिसत तर आहे, पण येत्या 5-6 दिवसामध्ये या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला हे सर्व बघायला भेटतील. कारण की लोक जे आहेत ते सर्व या ठिकाणचा पाला, फूल किंवा मुळा किंवा वेल असेल हे खाण्याचा किंवा घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी खूप असे वैद्य असतील, हकीम असतील, ते पण या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये येतात. वनस्पतीची ज्यांना जाण आहे ते पण या ठिकाणी खूप सारे व्हिजिट करतात. तर या ठिकाणी खूप छान असा पॉइंट बनवलेला आहे. काही मित्र या ठिकाणी निसर्गामध्ये फोटो घेण्याचा प्रयत्न चालू आहे. समोर पण एक बेट आहे छोटस. त्या ठिकाणी 5-6 बेट जे आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात. त्यापैकीच हे संजीवनी बेट आहे. धन्यवाद.